ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचे स्वामी संदेश आणि संस्कृती या चॅनलवर मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भातील महत्त्वाचा आणि प्रमुख ग्रंथ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे. या व्यतिरिक्त श्री गुरु लीलामृत किंवा गुरुचरित्र, श्री स्वामी समर्थांची नित्य उपासना आणि स्तोत्रे हे आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत हा सर्वात मुख्य आणि पूजनीय ग्रंथ आहे. यामध्ये स्वामींच्या विविध लीला आणि उपदेशांचे वर्णन केले असून ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. श्री गुरु लीलामृत हा दत्त संप्रदायाचा मुख्य ग्रंथ आहे. श्री स्वामी समर्थांची नित्य उपासना यामध्ये श्री स्वामी समर्थ स्तवन, श्री स्वामी समर्थाष्टक, श्री स्वामी समर्थ साक्षी मंत्र आणि जप आहे. श्री स्वामी समर्थांचे अभयवचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सर्व परिचित आहेच. तसेच सर्व भक्तांना संकटात लढण्याची ताकद आणि मानसिक आधार देणारे आहे. श्री स्वामी समर्थांच्या लीला अगाध आहेत. आपण विचारही करू शकत नाही इतक्या सहजतेने त्यांनी आपले संकट दुःख निवारण केले आहे. यापैकी स्वामींच्या काही लीला आपण बघू, जाणून घेऊ. गोपाळ नावाचा एक भक्त स्वामींच्या कीर्तीने अक्कलकोटस आला आणि तिथेच वास्तव्यास राहिला. स्वामींच्या सेवेत राहून त्याला अतिशय समाधान व शांती मिळत होती. बरेच वर्षे गोपाळ घरी न आल्यामुळे त्याचे वडील व काका त्याला घ्यायला गेले व नाईलाजास्तव गोपाळला तेथून निघावे लागले. त्यावेळी स्वामींनी त्याच्या झोळीत हाडे व राख टाकून त्याला दिली. परंतु घरी पोचताच त्याचे सोने व हिरे मोती झाले होते. या चमत्काराने गोपाळच्या घरच्या लोकांना स्वामींच्या दिव्य शक्तीची जाणीव झाली. अशा प्रकारे स्वामींचा त्यांच्या भक्तावरील प्रेमाचा अनुभव येतो. पुढील भागात अजून अनुभव बघू. आता स्वामी संदेश. स्वामी सांगतात, जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा ईश्वर तुमची परीक्षा घेतो आणि काही लोक याला दुःख म्हणतात तर काही लोक यालाच देवाची कृपा समजतात. ईश्वराशी जवळीक साधताना आपल्याला अनेकदा चांगल्या आणि वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. आपल्याला अधिक पक्क, दृढ आणि समजदार बनवणे हेच या अनुभवांचे ध्येय असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव विशेषतः कठीण असलेला आपल्याला पुढे जाऊन यशाच्या मार्गावर आणतो. देवाची कृपा कधीही आपल्यापासून दूर होत नाही. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व अडचणींवर विजय मिळवून त्यांनी दिलेल्या शिकवणीतून आपल्या मार्गावर चालत राहा असा स्वामी उपदेश देतात. श्री स्वामी समर्थ.